स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आज अकोले तालुक्यातील वाकी या गावाला गेलो आहे. तर तिथं वाकी बांगला म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे. पुरातन इंग्रज काळातला बांगला. तर ते आता आपण पाहणार आहे. चला तर थेट जाऊ बंगल्याच्या दिशेने आतमध्ये. आणि मित्रांनो, आता आपण ह्या गेटच्या प्रवेशद्वारापाशी आलो आहे. तर हे प्रवेशद्वार आहे आणि समोरच दिसत आहे हा तो पुरातन काळातला इंग्रजांचा तो बांगला. तर आपण कोणी आहे का नाही ते पाहू. आणि तिथं एक चौकीदार होते, मी चौकशी केली. तर ते चौकीदार आता सध्या नाही, इथं ते गावाला गेलेले. तर आता बंगला पूर्ण पाहून घेऊ. आता अशा प्रकारचा बांगले पूर्ण दगडामध्ये बांधलेले. तर या पहा, वरती कौलेत, खालून पत्रा मारलेले. आणि तर हे कुलूप लावलेले असल्यामुळं आपल्याला त्यात जाता येणार नाही. हे पाहू शकता मित्रांनो, हे लाकडी दरवाजे, हे पूर्ण तोडीव कामामधल्या दगड्यात, त्या काळात इंग्रजांच्या काळात हाताने तोडलेल्या दगड्यात ह्या टाकल्या. तरी ह्या साईडने पहा. आणि आता ह्या साईडला आपण इकडून जाऊ, समोरून पण जाणार आहे. तर इथं म्हटलं तर हे पहा, लाकडी खांब आहेत. हे त्या काळातले खांब आहेत. पूर्ण कोटिंग केलेले, जसं काय कलर दिलेले आहे या खांबाने, त्याच्यामुळे ते जसेच तसेच खांब. तेव्हा इथं खिडक्या पण आहेत, खिडक्या एकदम जशा तशा एकदम आहेत. तर अजून पुढे जाऊ. आणि पहा, इथं मित्रांनो आठवण म्हणून जुना कंदील पण ठेवलेला आहे. हा कंदिले, हे पण बंद आहे. आता पूर्ण समोरून जाणार आहे आपण. ती फरशी नंतर बसवलेली. पण हे बांधकाम पहा, आताच्या काळात आपलं काम होणे शक्यच नाही, एवढं काम होणं. आणि हे बांधकाम म्हणजे चुन्यामध्ये केलेलं आहे. आताच्या काळात सिमेंटमध्ये करते, ते चुन्यामध्ये केलेलं आहे, त्याच्यामुळे एकदम पॅक आहे. आणि मेन दरवाजा इथे. तर इथं विचारलं, इथं शेजारी राहतं त्यांना. तर ते चौकीदार आज इथं नाही, गावाला गेलेले सुट्टीवर. त्याच्यामुळं काय आपल्याला आत काय येते पाहता येणार नाही, त्याच्यामुळे इथं कुलूप लावलेले. नाही तर ते असते तर सगळं पाहायला मिळालं असतं आपल्याला. इकडे पण हे पॅकी दरवाजा. आणि इथं पण नाडा लावलेले. हे समोर दिसतोय बल्बाच्या जवळ शेजारी. इथं हे अशा प्रकारचा एकदम चांगला बंगला आहे. म्हणजे एवढ्या जवळ 100 वर्ष होऊन गेले इंग्रज येऊन, तरी बंगला जसं तसं आहे. एवढं तरी एक आठवण म्हणून इंग्रजांनी बांधून ठेवलेला हा बंगला आहे. तर हे पहा, ह्या साईडनं पण एकदम चांगलं आहे. इकडून पण हे सागवानी लाकडं आहेत. हे पण एकदम जसे तसे फार कलर केलेले आहे. पहा, पूर्ण पॅक आहेत ते. तर एवढं तरी मानावं लागेल, इंग्रजांनी एवढा चांगला त्या काळात बंगला बांधून ठेवला. आणि जसे तशी ही वास्तू आताच्या काळातही ही अशाच त्याचे संवर्धन करतोय, जपून ठेवतोय. तर हे एकदम चांगली गोष्ट आहे. तर हे पहा, इथं एकदम कशी कमान केलेली, तयार केलेली. आणि वरती दगड एवढं वजन तरी कमान बरोबर बांधलेली. तर किती त्या काळात कसे कारागीर असतील हे काय आपल्याला सांगताच येणार नाही. असे कारागीर होणे शक्यच नाही आताच्या काळात. तर चला तर आता खालून पाहू. हे बघ, पायऱ्या पण त्या काळातल्या आहेत, दगडाच्या. इकडून पण खिडक्या आहेत. आणि वरती पूर्वीची कौलं आहेत, वरती इंग्रजी कौलं. आणि मध्ये पात्र आहे. आणि खालून कोटिंग केलेले, त्याच्यामुळे एकदम जसा तसा दिसतोय. ह्या साईडनं पण चांगलं आहे. पुढे पुढंच असं म्हणजे हा बंगला
काही झालं नाही त्याला, जसं तसा राहिलेलं आहे. कारण एकदम चांगला बंगला बाबा. इथं पण एकदम चांगलं केलेलं आहे बाबा. त्यारी कोपरेली बंगल्याच्या एकदम बनवलेले आहे असं. तर मित्रांनो आता पूर्ण येडा मारून आपला इथं आलाय बंगल्याला. तरी आता इकडून आपण आलो आता त्या काळातल्या ह्या साईडला ह्या खिडकी मित्रांनो हे लोखंडी गजे. आताच्या काळात काय अशा खिडक्या बनवतच नाही. तर हे पहा लाकडामध्ये पूर्ण आपल्या बंगल्याला मित्रांनो येडा मारून पूर्ण झालाय. तर मित्रांनो हा इंग्रजांच्या काळातला बंगला, एक छोटासा बंगल्याचा व्हिडिओ बनवला. तो मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो थांबूया इथंच.